नमस्कार, मी बाबासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभागाचा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आहे. नुकताच 2 महिन्यानंतर प्रदर्शित होणारा इठा या सिनेमाच्या बाबतीत थोडंसं बोलण्यासाठी मी आत्ता आलेलो आहे. महाराष्ट्रातील लोककलेचा इतिहास हा आपल्या कलाकारांच्या संघर्षातून आणि त्यांच्या योगदानातून घडलेला आहे. स्वर्गीय विठाबाई नारायणगावकर ज्यांना राष्ट्रपती पुरस्काराने त्या सन्मानित झालेल्या आहेत, त्या नुसत्या एक कलाकार नव्हत्या, तर त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि लोककलेचा अभिमान असणाऱ्या होत्या. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या नावातून त्यांचा योग्य सन्मान झाला पाहिजे. 2 महिन्यानंतर इठा हा सिनेमा लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित असेल. त्यांना आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने मागणी केलेली आहे की या नावाबद्दल जे विठाबाईंचं जे ओरिजिनल नाव आहे ते या सिनेमाला देण्यात यावं. इठा हा शब्द वेगळा आहे आणि मूळ त्यांचं नाव जे आहे ते विठा किंवा विठाबाई अशा स्वरूपाचा नाव या सिनेमाला देण्यात यावं, अशा आम्ही विनंती या चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर असतील, ते या सिनेमाचे लेखक दिग्दर्शक आहेत. त्याचबरोबर या सिनेमाची निर्मिती ज्या प्रोडक्शन हाऊसच्या माध्यमातून झाली आहे ते मेडडॉक फिल्म प्रोडक्शन हाऊस आहेत. त्यांना देखील आम्ही मेलद्वारे कळवलेलं आहे की या इठा या सिनेमाचं नाव बदलून ते विठा किंवा विठाबाई करावं, एवढे आम्ही त्यांना आमच्या राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने मागणी केलेली आहे.